दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पूर्वार्ध 182 क्रमांकाची लीळा या ठिकाणी बघत आहोत. तथा ईश्वर प्रतीती पूसने सर्वज्ञे म्हणितले बटिका महात्मा तुमचा गावी असे की जी जी असे. आवाज कमी करा. स्वामी जानो उपाध्यांना म्हणतात की महात्मा तुमचा गावी असे. जी जी असे म्हणजे दादोसांबद्दल विचारतात. महात्म्या ते शिखासूत्र वर्ते म्हणजे त्यांच्याकडे शिखासूत्र म्हणजे ब्राह्मणत्वाचे जे कार्य आहेत ते त्यांच्याकडे वर्ततात का. जी जी वर्ततात तेथ तुम्ही जा म्हणजे तिथे तुम्ही जाता का त्यांच्याकडे. वाढवा. त्यांच्याकडे तुम्ही जाता का. जी जी जाओ. गोसावी पुसले बटिका येत आणि महात्म्यावरी तुम्हा कैसी बुद्धी. आता तुम्ही जर का महात्म्यांकडे म्हणजे दादोसांकडे जाता तर दादोसांवर आणि आमच्यावर तुमची कशी बुद्धी आहे, कशा प्रकारची बुद्धी आहे, त्यांना तुम्ही काय समजता आणि तुम्ही आम्हाला काय समजता. जसं कृष्ण महाराज म्हणजेच आमचे स्वामी असं मागच्या वेळेमधला संदर्भ आपण बघितला. तर आता स्वामी श्री आमच्या बाबतीत आणि दादोसांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे असं विचारतात. उपाध्ये उगेची राहिले आणि उपाध्यबाज जे आहेत ते उगेच राहिले म्हणजे नेमकं काय सांगावं. काही काही बाबतीमध्ये आपलं काही निश्चित ठरलेलं नसतं मत, काय मत आहे वगैरे. आणि मग त्यावेळेला जर का अनपेक्षित असा प्रश्न आला तर थोडासा आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होतो की नेमकं आता काय उत्तर द्यायचं आहे. जाणं उपाध्ये उगेच राहिले आणि मग स्वामी त्यांना विचारतात काही सारखीची म्हणजे त्यांना उत्तर द्यायला सोपं व्हावं म्हणून स्वामीच त्यांना पर्याय देतात की तुमची आमच्यावर आणि दादोसांवर बुद्धी कशी आहे. उत्तर आलं नाही. मग परत स्वामींनी प्रश्न केला सारखीच बुद्धी आहे का. म्हणजे ते आणि त्यांना आणि आम्हाला तुम्ही सारखं समजता का. उपाध्यबास म्हणतात जी जी हो सारखंच समजतो. कारण की त्यावेळेला दादोस म्हणजे नेमके काय आहेत, दादोसांमध्ये आणि स्वामींमध्ये नेमका काय फरक आहे हा त्यांच्या मनामध्ये अजून तो स्पष्ट झालेला नाहीये. जसं आपण नवीन नवीन कोणाला भेटलो की दोन लोक नवीनच आहेत तर त्यावेळेला त्या दोन्ही व्यक्तींविषयी कोण चांगलं कोण वाईट किंवा कोण जास्त ज्ञानी कोण कमी ज्ञानी हे आपण असं मूल्यमापन नाही करतायत. कोणी विचारलं की यांना ज्ञान जास्त की यांना. आता ह्याचं प्रश्नाचं उत्तर लगेच आपण देत नाही. ते काही वजन काटा थोडीच आहे आपल्याकडे की दोघांनाही बसवलं यांचं ज्ञान जास्त आहे म्हणजे असं सांगता येत नसतं. आपण बाह्य बोलण्यावरून सांगतो. एखादे निरूपणकार आहेत म्हणजे ते ज्ञानी आहेत लगेच समजून जातं. पण एखादे निरूपण नाही करत म्हणजे ते ज्ञानी नाहीत अशातला काही भाग नसतो. असतात पण ते बोलत नाहीत असंही असतं. मग असं जर का व्यक्तीविषयी जर का कोणी आपल्याला विचारलं पटकन तर आपण लगेच नाही सांगू शकत. जुनी ओळख असेल तर आपण सांगू शकतो की ते कसे आहेत तेही माहिती आहे हे कसे तेही माहिती आहे. त्या दोघांच्याही स्वभावाची ओळख आपण लगेच सांगू शकतो पण नवीन याच्यामध्ये नाही सांगू शकत. नवीन ओळख असते त्यावेळेला आपल्यासाठी सर्व समान असतात. हे लक्षात घ्या. सर्व समान असतात. कोणीतरी येऊन सांगतं तुम्ही काही जास्त त्यांच्याशी बोलू नका बरं का त्यांचा स्वभाव चांगला नाही. आम्हाला त्याचा काही अनुभव नाही आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आमच्यासाठी सगळे समान आहे सध्या तरी. जेव्हा चांगला वाईट अनुभव येईल तेव्हाची भाग वेगळा आहे की तेव्हा मग काय त्यांच्याबद्दलचा अनुभव असेल तो वेगळा. परंतु इथे उपाध्यबास हे जी जी म्हणतात हो आम्हाला तुमच्यावर आणि दादोसांवर समान बुद्धी आहे. सर्वज्ञ म्हणितले येथून जैसी म्हणितली तैसी.
जे आमच्यावर जशी बुद्धी आहे तशीच बुद्धी दादोसांवर आहे का तुमची? जी जी ते म्हणतात हो. स्वामी म्हणतात बाई बटिकू काही म्हणतू असे. आता मागच्याच लेवेमध्ये आपण बघितलं की जेव्हा जानोपाध्याय स्वामींना म्हणतात की आमची तुमच्यावर कशी बुद्धी आहे, जसे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज तैसे तुम्ही, म्हणजे तेही परमेश्वर अवतार तुम्ही परमेश्वर अवतार, एक समान बुद्धी आहे. तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात बाई बटिकू काही म्हणत असे. बाईसा म्हणतात बाई देवा तो बटिक कसा आहे, दैवाचा आहे, भाग्याचा आहे. चांगलं बोलतोय. आता जानोपाध्याय आता वेगळं बोलतायत काहीतरी. कृष्ण महाराजांनी आमचे स्वामी समान म्हटले तर चालतंय, परंतु दादोस आणि आमचे स्वामी समान असं म्हणताय. आता ही तक्रार स्वामी कोणाकडे करतात? बाईसांकडे करतात की बघा हे काय म्हणतायत बघा. म्हणजे चर्चेमध्ये तिसरा व्यक्ती असावा लागतो बरं का, ज्याच्यासोबत चर्चा करतो आहोत किंवा ज्याला आपण समजून सांगतो आहोत, तर त्याच्यामध्ये तिसरा व्यक्ती असेल तर तो एक ओथंब्याची भूमिका त्याच्यामध्ये त्याची असते. कधी कधी चर्चेमध्ये त्याला जास्त लक्षात येत असतं की विषय काय सुरू आहे वगैरे. आता इथे कोण आहेत? बाईसा आहेत. बाईसांना स्वामी म्हणतात की बाई बटिकू काही म्हणतू असे. बघा जानोपाध्याय काय म्हणतात बघा. बाईसे नावे एक दुचिते होती, आणि काही वेळ बाईसा दुचिते होती, म्हणजे बाईसांना तो विषय काही त्यांनी ऐकला नव्हता किंवा समजला नव्हता. तुम्ही तुमच्या कामात असाल आणि एकदम तुम्हाला विचारलं तर पटकन तुम्हाला सांगता येत नाही काय मत, तुमचं याच्यावर काय मत आहे, आणि आपल्याला तो विषयच आपण ऐकला नाही, आपलं लक्ष दुसरीकडे होतं. मग आपण थोडं संभ्रमित होतो की काय बोलायचं आता. अशा वेळेला ते मी ऐकलं नाही हे बोलून स्पष्ट मोकळं होऊन जायचं की मला हा विषय काही मी ऐकला नाही. बाईसा नाव एक दुचिते होती, कारण बाईसा काहीतरी स्वामींच्या सेवेमध्ये आहेत, त्यांची ती सेवा सुरू आहे. स्वामींचे आणि जानोपाध्यांचे संभाषण सुरू आहे आणि बाईसांचं त्यामुळे त्या चर्चेकडे लक्ष नाही. बाईसी म्हटले बाबा दैवाचा भाग्याचा बाबा. बाईसा परत म्हणतात ते दैवाचे भाग्याचे आहेत. बाईसांना वाटलं की जानोपाध्याय चांगलीच व्यक्ती आहे, जानोपाध्याय वाईट व्यक्ती नाहीये, काही नाहीये. स्वामींच्याकडे जेव्हाही येतात तेव्हा सेवा दास्य सगळं करतात. मागच्या भेटीमध्ये पहिल्या भेटीत बाईसांनी जानोपाध्यांचं विहरण वर्तन सगळं बघितलेलं आहे, बोलणं उठणं बसणं. स्वामींनी सुद्धा त्यांच्याविषयी प्रसन्नता व्यक्त केलेली आहे, आणि मगाशी पण त्यांनी जो संवाद झाला तोही चांगला संवाद झाला. म्हणून बाईसा म्हणतात की तो कसा आहे, दैवाचा भाग्याचा आहे. आणि बाईसा जे म्हणतात ते काही चुकीचं नाहीये. जरी जानोपाध्यायाने हे वाक्य चुकीचं जरी म्हटलं असेल तरी मुळामध्ये बाईसा त्यांच्याबद्दल जे दैवाचा भाग्याचा म्हणतात जानोपाध्यांबद्दल ते मात्र चुकीचं नाही. जानोपाध्याय हे दैवाचेच आहेत, भाग्याचेच आहेत. त्यांच्यामध्ये तो अधिकार आहे, ती कणव त्यांनी जोडलेली आहे आणि ती योग्यता त्यांच्याकडे जोडलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाईसांचं ते वाक्य अगदी बरोबर आहे. स्वामी म्हणतात ना हा आता आन एक म्हणतू असे. स्वामी म्हणतात की तो मगच सारखं म्हणत नाहीये बरं का, यथार्थ म्हणत नाहीये. आण एकू म्हणतू असे म्हणजे थोडस अन्यथा बोलतायत, ते आता चुकीचं बोलतायत. याचं ज्ञान स्वामींनी बाईसांना ती माहिती करून दिली की मगाशी ते बरोबर बोलत होते, पण आता म्हणजे आपली जी समज असते ती सर्वार्थी बरोबरच असते असं काही नाही. त्या समजेतला निम्मा भाग कधी कधी चुकीचा पण असू शकतो बरं का. म्हणजे आपण जे काही समजतो ते सर्व सिद्धांतच असतं असं काही नाही. त्याच्यामध्ये निम्मा सिद्धांत असू शकतो आणि काही भाग थोडासा अन्यथा पण असू शकतो, नाही अशातला भाग नाही. म्हणून वेळोवेळी चर्चेतनं तो भाग जो असतो तो आपल्याला क्लिअर करून घ्यायचा असतो की हा सिद्धांत आहे का, हे आमची जी समज आहे, हा जो आमचा बूज आहे, आम्हाला जे उमट झालेला आहे तो बरोबर आहे का की चुकीचा आहे. मग ज्यांच्या पुढे तुम्ही मांडणार ते वचनाद्वारे की लीळाद्वारे सांगतील की हो हे बरोबर आहे किंवा हे बरोबर नाही. लीळा चरित्र लिहिताना
तिथे ते आहे हनुमंत वाडा आहे की देऊळ वाडा आहे? मग बटोबासांनी त्याची शहानिशा केली नाही. नाही इथे हे हनुमंत वाडा नाही, इथे हा अमका अमका वाडा आहे. म्हणजे त्याचं निश्चिती जी आहे ती आपल्याला ज्ञानयुक्त जाणकार व्यक्ती जो आहे त्याच्याकडे त्याची ती जाणीव आपल्याला, त्याची खात्री जी आहे ती आपल्याला करून घ्यायची. आपलं मत बरोबर आहे की चुकीचं आहे हे त्यामध्ये निश्चिती करायची असते. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी बाईसांना ते सांगितलं आणि बाईसांना सांगितलं हा आता आन एक म्हणतो असे, म्हणजे ह्यांचं म्हणणं जे आहे आता वेगळं आहे. बाईसी म्हटले काही म्हणतो असे बाबा, आता काय अन्यथा आहे पण माहिती करून घेतलं पाहिजे बरं का. कोणी जर का सांगितलं ही व्यक्ती चुकीचे बोलतंय, मग आपण तो काय बोलतोय काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये हे समजून घेतलं पाहिजे आणि मग तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची ती द्या. बाईसांनी पण ते जाणून घेतलेलं आहे की काय चुकीचं बोलतायत बरं ते. ना बाई येथून यायचे पुसरे, आम्ही त्यांना विचारलं येत आणि महात्म्यावरी तुम्हा कैसी बुद्धी, आमच्यावर आणि दादोसांवर तुमची बुद्धी कशी आहे? ते म्हणतात ना सारखीची सारखीच आहे, ऐसे म्हणतू असे, असं ते म्हणतात बरं. आता हे ऐकल्यानंतर बाईसांचा थोडा पारा चढला. बाईसा म्हणतात मरमर पोरा तुझी किडडीये बांधे घागरा मा मसनवरी जाय टुनटुन करीत. म्हणजे बाईसा थोडेसे रागवतात, एक तुम्ही असं कसं काय बोलता, स्वामी कुठे आणि दादोस कुठे, म्हणजे कुठल्याच अर्थाने बरोबरी नाहीये. जीव आणि परमेश्वर हा भाग सोडा थोड्या वेळासाठी, परंतु स्वामींचं जे काही बोलणं उठणं बसणं आहे आता परमेश्वर म्हणून बघू नका, थोड्या वेळ एक व्यवहार म्हणून बघा आणि दादोसांकडे बघा. उठण्या बसण्यातच फरक कळतो, लगेच वागण्यात फरक कळतो, वृत्तीमध्ये मधला जो फरक आहे तो लगेच कळतो, माणसातला लगेच कळायला लागतं आपल्याला. इथे तर हे परमेश्वर अवतार आहेत, म्हणजे परमेश्वराचं तेजापासून सुरुवात आहे, तिची दैवी ते क्वापी नाही, दिसण्यापासून सुरुवात आहे. स्वामींचा जो वर्ण आहे तिथून सुरुवात आहे. इतका मोठा बदल आहे या सर्व गोष्टींमध्ये. आणि सोबतच ईश्वर स्वरूपाचं वर्तन आणि जीव स्वरूपाचं वर्तन याच्यामध्ये जास्त फरक तुम्हाला लगेच जाणवणार. मग तोही फरक तुम्हाला जाणवत नाही, म्हणून बाईसांनी त्यांचे जे काही नेहमीचे काही अपशब्द होते ते त्या ठिकाणी उपयोगामध्ये आणलेले आहे. मग बाईसा म्हणतात महात्मा काही खाडाचा, काहीसे तयाचे आचारित्व मसनाचे. कसला तो महात्मा आहे का तो? उगाचच आपलं काहीतरी वेश परिवर्तन केलं, जटा वाढवल्या वगैरे, दाढी वाढवली म्हणून एखादी व्यक्ती महात्मा थोडी होतात. एखाद्याने वपन केलं म्हणून तो काही महात्मा थोडीच होतो. तो महात्मा काही खाडाचा, काहीसे तयाचे आचारित्व, आणि त्यांचा आचार्य ते स्वतःला म्हणून घेतात. असं कोणीही कोणाला आचार्य म्हणून घेण्याची पद्धत आहे. मी मोठा आहे, मी आमका आहे, मी टमका आहे, मी सिनियर आहे, हे सर्व काही आहे. म्हणण्याला माणूस काही पण म्हणू शकतो, परंतु तो असण्याला पण तसा असला पाहिजे ना. काही त्याचे आचारित्व मसनाचे, त्याचं कसलं आचारित्व आणि काय आहे? बाबा ते रडोनी विद्या मागितली, स्वामींकडे रडून विद्या मागितली. पाठभेद आहे, रडोनी आचार्यत्व मागितलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्याकडे जी विद्या आहे देवतेची, ती विद्या सुद्धा त्यांच्याकडे मलिनत्वा ते पावलेली आहे. म्हणून स्वामींकडे त्यांनी त्यांचा कौल पुरुष इसवीला त्यांनी तो आखाटून मागितल्या कमळ पुष्पा पाकळीवरत्या, आणि नंतर मग त्यांनी त्या ताम्रपटावर ते आखून घेतलेलं आहे. आणि एकीकडे स्वामींकडे आचार्यत्व मागून घेतलेलं आहे, म्हणजे मला असं असं सामर्थ्य प्राप्त व्हावं, सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून सुद्धा स्वामींकडे त्यांचं ती याचना आहे. देवाकडे ते यायचे जायचे, ते उगच येत जात नव्हते. मंदिरात येणारे लोक उगच येतात जातात नाही. काही लोक सहेतुकासाठी येतात, काही लोक योग्य काही ज्ञान मिळतं, देवपूजा वंदन होते, स्मरण होतं मंदिरात शांतपणे, म्हणूनही ईश्वर हेतूने सुद्धा येणारे काही लोक आहेत. काही लोक असेही असतात की बाबा तिथे
आमका आमका हे मिळतं ते मिळतं म्हणूनही येणारे काही अन्य लोक असतात, वेगवेगळ्या उद्देशाने येणारी लोक या ठिकाणी असतात. काही लोक प्रसादासाठी येतात, म्हणजे थोडासाच प्रसाद पाहिजे असतो, पण त्यांना प्रसाद अपेक्षित असतो. काही पण द्या, पण एवढं सगळं होईना, पण आम्हाला प्रसाद द्या मंदिरातनं, म्हणूनही काही लोक येत असतात. विविध उद्दिष्टाने लोक मंदिरामध्ये येत असतात. तसं दादोस पण आमच्या स्वामींकडे जे यायचे त्याचं उद्दिष्ट होतं की त्यांना देवाकडनं काहीतरी अपेक्षित होतं, पाहिजे होतं, आणि म्हणून ते येत होते. सारंग पंडित स्वामींकडे का येत जात होते, स्वामींना का बोलवत होते? कारण की स्वामींपासून त्यांना काही वृत्ती प्राप्त झालेली होती, काही बक्षीस मिळालेलं होतं त्या राणीकडनं. आता ते स्वामींमुळेच मिळालेलं होतं बरं का. म्हणजे स्वामींनी म्हटलेलं होतं की बाबा जा, तुमची परीक्षा न घेता तुम्हाला त्याच्या वहीमध्ये ते नाव लिहितील आणि तुम्हाला ते वृत्ती सुरू होऊन जाईल, असं म्हटलेलं होतं. आता त्यांना वाटायचं जर का आपण स्वामींना नाराज केलं तर काय होईल, स्वामी परत ते सगळं दिलेलं काढून घेतील की काय, म्हणून ते स्वामींशी गोड वागण्याचा प्रयत्न करायचे. स्वामी म्हणतात की आमच्यावर त्यांची अजिबात बुद्धी नाही, तुमच्यावर कुठून येणार, परिवारावर बुद्धी नंतर येणार, आधी देवावर बुद्धी पाहिजे. मग हे सारंग पंडितांबद्दल माहीत पडलं ते का येत जात होते. आता तिसरी घटना महिमभट्ट आहे. महिमभट्ट स्वामींकडे का येत जात होते? आता हे ईश्वर हेतूमुळे येत होते. बाकीचे जे दोघं सांगितले ते त्यांच्या स्वार्था कारणे, सहेतुका कारणे येत होते, पण महिमभट्ट जे स्वामींकडे येत जात होते ते ईश्वर हेतूने येत होते की पहिल्या भेटीमध्ये जे ऐकलं, जो बोध झाला, जे ज्ञान ऐकलं, ते ज्ञान अजून अजून आपल्यामध्ये त्याचा संचय वाढला पाहिजे, म्हणून ते येत होते. अजून माहिती काढत होते काय आहे नेमकं हे. आणि अपूर्व चर्चा जी आहे, महिमभट्ट जेव्हा पण देवाला भेटले, जी चर्चा झालेली आहे ती आपल्यालाही कधी कधी समजण्याच्या पलीकडची अशी चर्चा आहे. जे अर्थ त्याचे आपण सांगू शकतो, पण त्याच्यातली जी गहनता आहे ती गहनता समजणं खरोखरच अशक्य आहे. अजूनही भरपूर चर्चा झालेली आहे प्रथम भेटीमध्ये महिमभट्ट स्वामींची, पण ती चर्चा पूर्ण प्रकारे शब्दरूपामध्ये आपल्यापर्यंत ती पोहोचलेली नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला महिमभट्टांचं येणं जाणं लक्षात येतं. कुठेतरी भट्टोबासही स्वामींच्या सन्निधानी येतात जातात, 4, 5, 6 भेटी त्या स्वामींच्या घेतात. ते कशासाठी? कारण की त्यांच्यात जे परिवर्तन झालेलं आहे, आणि स्वामी म्हणतात येथून तुम्हा स्थित्यंतर किंगा, तर तो जो बदल आहे प्रत्येक भेटी गणित तो बदल अजून अजून वाढतो आहे. आणि म्हणून भट्टोबासांचं येणं हे सुद्धा ईश्वर हेतूनेच देवाकडे येण्याचं आहे. आणि म्हणूनच जेव्हा स्वामी भाकेचे पोपळ मागतात तेव्हा ते देतात. थोडासाच विचार करतात, खूप विचार करत नाही, आणि जोही विचार करतात तो सकारात्मकच करतात, कारण की त्यांचं येणं जाणं हे सहेतुक नाही आहे, ते निर्हेतुक येणं जाणं आहे. त्याच्यामुळे लगेच देवाला समर्पित होऊन जातात ते. आता या ठिकाणी दादोसांचं जे येणं जाणं आहे ते या कारणासाठी की देवाकडनं त्यांना काहीतरी अपेक्षित आहे. अजून पण जे काही अपेक्षित होतं ते त्यांनी मागून घेतलेलं आहे इसवीला. अजूनही त्यांना काही अपेक्षित आहे किंवा देवाला त्यासाठी त्यांना प्रसन्न ठेवायचं आहे, म्हणून ते स्वामींकडे येतात जातात. बाईसा म्हणतात बाबासी आणि रामासी सरी करीतू असे, म्हणजे दादोस आणि स्वामींची बरोबरी तुम्ही करताच कसे काय. बाईसा गोसावी कोपोची दिदले, आणि स्वामींनी सुद्धा काय झालेलं आहे, बाईसांना ते सांगितलं ते काय म्हणतायत, आणि बाईसा रागवल्या आणि स्वामी थोडेसे बाजूला होतात, म्हणजे बोलू देतात, बाईसांनाही मन मोकळं होऊ देतात. आणि जानोपाध्यांना पण ऐकू देतात ते, कारण की त्यांना सुद्धा कळालं पाहिजे की बाईसा किती तळमळीने आणि काय बोलतायत. बाईसा जे सांगतात ते खरं खरंच बोलतात, आणि ते खरं खरं बोलल्यामुळे जानोपाध्याय पण ते ऐकतात, आणि त्यांच्याही लक्षात येतं की अरे हो आपण चुकी केली बरं का. म्हणजे कोणीतरी रागवणार सुद्धा असलं पाहिजे. बाईसा तिथे आहेत, स्वामी रागवू नाही शकत लगेच, परंतु बाईसांना रागवू देतात की बाईसा रागवल्या तर त्याचं वाईट सुद्धा वाटणार नाही. आणि बाईसा जे बोलतील म्हणजे देवानीच देवाबद्दल काय सांगावं, नेहमी देवाबद्दल ज्यांनी देवाचा अनुभव घेतला त्यांनी जर का बोललं तर अजून ते प्रभावी ठरतं. आणि म्हणून बाईसांना पण देवाने बोलू दिलं. कोपोची तिदले,
आणि मग एक विशिष्ट वेळ बाईचा रागवल्यानंतर मग स्वामी म्हणतात, बाई उगीची असा, स्वामी म्हणतात बाई आता आता शांत राहा, आता जास्त बोलू नका. सदैव जीवासी काही जाणणे असे, स्वतः जीवाला असं काही जाणू शकतो का जीव? आपण म्हणतो ना की लीळा चरित्रामध्ये स्वामी यांना भेटले, त्यांना भेटले, त्यांनी स्वामींना असं हे का नाही केलं? द्विज गोरक्षांच्या लीळेमध्ये त्याला कळलं कृष्ण महाराज आहेत हे, मग तो देवाकडे का नाही आला बरं? कारण की स्वतः जीव स्वतःच्या कडेने एकदम परमेश्वराकडे येऊ शकत नाही. त्याला परमेश्वराचा सुद्धा काहीतरी आदभाव लागतो, किंवा परमेश्वराचं कडनं सुद्धा काहीतरी जाणीव करून द्यावी लागते, तेव्हा तो येत असतो. तसं कुठल्याही जीवाला देव भेटले म्हणजे लगेच त्याला देव कळतात का? आता आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या वेशात देव भेटले तर आपल्याला कळेल का हे देव आहेत म्हणून? नाही कळणार. ते परमेश्वर जेव्हा जाणवतील तेव्हा कळेल की हे परमेश्वर अवतार आहेत म्हणून. तसं इथे जानव उपाध्याय जरी असले तरी त्यांना स्वयमेव असं उपज होईलच असं नाही. सगळेच काही निळभट्ट भांडारेकार नसतात की लगेच त्यांना त्याचं उमट होईल. काहींना त्याचं निरूपण करावं लागतं, काहींना समजून सांगावं लागतं. माहीम भट्टांसारख्या व्यक्तीला प्रथम भेटीतच बोध होतो, भटोबासांसारख्या व्यक्तीला 5व्या-6व्या भेटीमध्ये बोध होतो. म्हणजे प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे. काहींना निरूपण करावं लागतं, काहींना अल्प निरूपणामध्येच सगळं काही लक्षात येतं, आणि काहींना आयुष्यभर जरी निरूपण केले तरी दादोसांसारखी व्यक्तींना ते लक्षातच येत नाही की स्वामी काय सांगतात. म्हणून स्वामी म्हणतात की सदैव जीवासी, स्वतः जीवाला असं स्वयमेव असं काही जाणणे हे हा प्रकार नसतो. येथून जाणवी जे तैची जाणीजे, जेव्हा आम्ही इथून जाणवू, आमच्याकडनं सुद्धा ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, बोध आणि बोध शक्ती. तसंच वेदाच्या बाबतीमध्ये पण आहे. वेदतील स्वामी जेव्हा तेव्हा जीव तिथे वेधल्या जाईल, म्हणजे तसा त्याचा अधिकार पण असला पाहिजे. आता स्वामींना अनेकांनी बघितलेलं आहे पण प्रत्येकाने काही ओळखलेलं नाहीये. राम दरणे राजाच्या प्रसंगी काय झालेलं आहे, सैनिकांनी स्वामींना गुप्त हेर म्हणून पकडून आणलेलं आहे, हेर म्हणून धरून आणलं की हे तिकडे आपल्या दुसाच्या तिकडे मागे बसलेले होते. धरून आणलं स्वामींना. धरून आणल्यापेक्षा स्वामी तिथेच बसलेले आहेत आणि त्यांनी घेराव घातलेला आहे. रामदरण्या राजाला बोलवणं पाठवलं, तो आला आणि त्यांनी बघितल्या त्यांनी म्हटलं कोणाला धरलं तुम्ही? हे गोसावी स्वामी आहेत. आता त्या एकट्याच्या डोळ्याला हे दिसलं, बाकीचे एवढे सैनिक होते त्यांना काय नाही दिसले स्वामी? त्यांना काय लक्षात नाही आलं की स्वामी आहेत म्हणून? त्यांनी का हेर म्हणूनच धरलं देवाला, आणि त्यांनी एका नजरेत त्यांनी ओळखले की हे तर स्वामी आहेत. म्हणजे त्याचा तो अधिकार आहे की देवाला ओळखण्याचा, बाकीच्यांचा अधिकार नाहीये देवाला ओळखण्याचा. म्हणून तो अधिकारही असावा लागतो, तेव्हाच देव ओळख देऊ शकतात. आता जसं एखादी व्यक्ती आहे त्याची आपली काहीतरी पुसटशी ओळख पाहिजे, नाव तरी त्याचं माहिती असलं पाहिजे, त्याचं कार्य तरी माहिती असलं पाहिजे, आणि मग जर सांगितलं ते आमके आमके तुम्हाला माहिती आहेत का? हो ते हे आहेत बरं का, मग तो ओळखतो माणूस. पण एखाद्या व्यक्ती तो ओळखतच नसेल आणि तुम्ही किती ओळख सांगितली की यांचं असं कार्य आहे तसं कार्य आहे, तर म्हणतात काय माहिती नाही बा, आपण तर कधी ऐकलं नाहीये काही. म्हणजे ती ओळख होण्यासाठी तुम्हाला त्याची पुसटशी ओळख आधी असावी लागते, तर मग मुख्य ओळख तुमची सहजपणे होऊ शकते. तसं देवाला जाणण्यासाठी तुमचा एक अधिकार असावा लागतो, म्हणजे देवाला ओळखणं, देवाकडे वेधल्या जाणं, देवाकडनं बोध होणं, हे प्रक्रिया पुढे होण्यासाठी त्या सोप्या जात असतात, अन्यथा त्या होत नसतात. म्हणून लीळाचरित्रातले अनेक उदाहरण तुम्ही जर का बघितले की स्वामींना बघता क्षणी नुसतं स्वामींचं नाव कानावर पडल्यानंतर भटोबास वेधल्या जातात. स्वामींना बघितल्या माहीमभट्ट काही बोलणं चालणं सगळे विसरून जातात. किंवा निळभट्ट भांडारेकर स्वामींना बघतात, स्वामींच्या त्या मागील फांकीपाळा या वाक्याचा विचार करतात आणि लगेच त्यांना उमट होतो. हे काय आहे, मागील अधिकाराशी ते जोडलेलं आहे. बाईसांचे भाचे असून मार्तंडाला तो उमट झाला नाही, काळ गोट्यांना तो उमट झाला नाही, दादोसांना तो उमट झाला नाही, सारंग पंडितांना तो उमट झाला नाही. कारण की मागील अधिकारे विन घेते द्वार नुघडेची,
अधिकार नसेल तर घेतद्वार उघडल्याच जात नाही. ईश्वराचं महत्व आपल्याला लक्षात येत नसतं. आणि म्हणून स्वामी सांगतात की हे येथून जाणवी जे तैची जाणीजे, म्हणजे ईश्वराचा पण आदभाव त्याच्यासाठी लागतो. नाही तर तिकडे महादेव राजा तर पूर्ण तयारीनिशीच होता. इथलीच लीळा आहे. परंतु स्वामींनी मात्र ती भेट दिली नाही, कारण की त्यांच्या भेटी होण्याला काही अडथळा आहे. काही अडथळे त्यांनी असे जोडून ठेवलेले आहेत की इतरांच्या भेटीमध्ये ते अडथळा म्हणून उभे राहिलेले आहेत. म्हणून वैयक्तिक त्यांना स्वामी आता भेट देत नाही. त्याच्याविषयी त्यांना जेव्हा दुःख होईल तेव्हा त्यांचा तो दोष नासल्या जाईल आणि मग यथावकाश परमेश्वर त्यांना भेट देतील. भेटीच्या बाबतीमध्ये सुद्धा जीवाचा तर कड असलाच पाहिजे, परंतु परमेश्वराचं सुद्धा आदभाव त्याच्यामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून बाईसांना स्वामी म्हणतात की स्वतः जीव ईश्वराबद्दल काही जाणू शकत नाही, त्याच्यासाठी आम्हाला सुद्धा त्यांना परमेश्वराची जाणीव करून द्यावी लागते. स्वामी पुढे जानोपाध्यांना म्हणतात, बटिका देव काही अनेक असती, देव तो एकूची की. देव काही अनेक आहेत का? देव एकच आहे असं म्हटलं जातं ना. इतके देव आहेत, परंतु ते कसं आहे ते देवतेंच्या संदर्भात बोलतात ते लोक. आमचे स्वामी सांगतात देव किती आहेत? एकच आहे, अनेक देव नाही आहेत. तुम्हाला जरी सांगितलं 5 अवतार आहेत, परंतु 5 देव असं म्हटलं का कोणी? 5 देव आहेत? नाही, देव एकच आहे, पण अवतार मात्र 5 आहेत. जसं कधी कधी व्यक्ती एकच असतो, पण तो कुणाचा तरी काका आहे, कुणाचा तरी मामा आहे, कुणाचा तरी वडील आहे. म्हणजे अशा त्याच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. या भूमिका म्हणजे अवतार आहे, परंतु व्यक्ती मात्र आतमध्ये तोच आहे. एखाद्याचा काका जेवला म्हणजे दुसऱ्याचा कोणाचा तरी जो मामा आहे तो मामा जेवलेलाच आहे. काकाला जेवण वेगळं, मामाला जेवण वेगळं, म्हणजे प्रत्येक जण 5 ताटं आणणार का? नाही, ताट एकच असणार आहे, कारण की आतमध्ये स्वरूप एकच आहे. म्हणून या ठिकाणी देव तो एकची की देव एकच आहे. स्वामी पुढे म्हणतात, बटिका महात्मा म्हणजे अनेक जीव तैसा तो एक जीव. महात्मा म्हणजे दादोस म्हणजे कोण आहे बरं? अनेक जीव असतात, इतर जे जीव आहेत तशाच पद्धतीने तो जीव आहे. तो काही परमेश्वर नाही. तो खूप तुमच्यामध्ये मोठा असेल, काय असेल तो भाग वेगळा, परंतु अनेक जीवांसारखाच त्याच्याही देहाच्या भीतर जे स्वरूप आहे ते तुमच्या जीव स्वरूपासारखंच ते जीव स्वरूप आहे, वेगळं काही नाही. ऐसे जाणी जे हो, हे आधी लक्षात घ्या. महात्मा येथीचा ऐसे मानी जे हो. दादोस इथे येतात जातात, ते इथे त्यांचं येणं जाणं आहे, काही सेवा दास्य काही करतात वगैरे. येणे अर्थी ते येथीचे आहेत असं जाणा. ते आपल्याकडे येतात जातात एवढी त्यांची ओळख ठेवा, परंतु त्यांना ईश्वर समजू नका. ते इथे येणारे जाणारे आहेत, इथे येऊन आम्हाला ते नमस्कार करणारे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हा सगळा संवाद आहे. एक प्रकारे संवाद लिळ्यामध्ये आलेला नाहीये, तो आपण लक्षात घ्यायचा आहे की ते येतात, स्वामींना दंडवत करतात. त्या ठिकाणी काही अपेक्षित आहे स्वामींकडनं मिळावं म्हणून, म्हणजे ते स्वतः परमेश्वर असू शकत नाही, ते जीवच आहेत. महात्मा येथीचा ऐसे मानी जे हो, एवढंच फक्त त्यांना माना की ते येथीचे आहेत, ओळखीचे आहेत, देवाकडे येतात जातात. ऐशी ईश्वर प्रतिती करुनी प्रत्यया आणिले. अशी ईश्वर प्रतिती म्हणजे बोध स्वामींनी त्यांना दिलेला आहे. जीवेश्वर भाव उमटवलेला आहे. जीव कोण आहेत आणि परमेश्वर कोण आहेत असं उमटवलेलं आहे. मी जीव आहेत आणि हे परमेश्वर आहे असं देवाने त्यांना उमटवलेलं आहे. याला बोध असं म्हटलं जातं. मग गोसावी उपाध्या ते पुसले, बटिका एकला तुची आलासी की अनेक कवणी आले. आणि मग तो संवाद सुरूच आहे. आता मध्ये स्वामी त्यांना विचारतात की कोण कोण आले बरं, तुम्ही एकटेच आलेत की अजून कोणी आले? उपाध्यबास म्हणतात, नाजी दादोस आले असती, म्हणजे दादोस आलेले आहेत, नागदेव उपाध्ये आलेले आहेत, रांके लक्ष्मींदर भट आलेले आहेत, बागडे विष्णू भट आलेले आहेत, जापिये विष्णू भट आलेले आहेत, आपदेव भट, जनक नरसिंह भट, पदकर नागदेव भट, भागवंत रवळो नाथोबा, गतिये कमळ नायकू किंवा गातिये कमळ नायकू असे एकूण 12 लोक आलेले आहेत. म्हणजे
जानोपाध्ये जे आहेत ते त्याच्यामध्ये 13वे आहेत, म्हणजे एकूण 12 ते 13 लोक स्वामींच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहेत. मुळात ते दौलताबादला देवगिरीला काही कामानिमित्त, राजकीय कामानिमित्त आले. स्वामी इथे आहेत हे कळल्यानंतर स्वामींच्या भेटीला इथे वेरूळला या ठिकाणी ते उपस्थित झाले. ऐसी नावे घेऊ घेऊ अवघेची सांगितले, असं नाव घेत घेत अवघेची सांगितले म्हणजे सर्वांबद्दलच जानोपाध्यांनी कोण कोण आलेले आहेत त्यांची कल्पना स्वामींना दिली. स्वामी म्हणतात, जा तुमची वाट पाहत असती. स्वामी म्हणतात, जा मग, ते तुमची आता वाट बघत असते. कारण इथे चर्चा सुरू झाली तर ही थांबणार नाही. स्वामी जर का सांगायला लागले आणि ते जर का जिज्ञासा करायला लागले तर खूप वेळ निघून जाईल. पण प्रसंग काय आहे? प्रसंग असा आहे की जानोपाध्याय स्वामींचा अवसर कसा आहे ते बघायला आलेले आहेत आणि लगेच त्यांना जाऊन निरोप पण द्यायचा त्यांना की हो स्वामींना आता आपण भेटू शकतो, चला, असं निरोप सुद्धा त्यांना द्यायला जायचा आणि तो राहून जाईल. म्हणून इतरांना सुद्धा दर्शनाचा लाभ जो तो झाला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, जा तुमची वाट पाहत असती, ते तुमची वाट बघताय सगळे, जा बरं तुम्ही. म्हणून यायचे श्रीमुखीचे तांबोळ दिधले. श्रीमुखीचा तांबोळ प्रसाद जानोपाध्यांना स्वामींनी दिला. कारण की आता जर का इथून जायचं आहे तर स्वामींचा काही ना काही प्रसाद मिळाला पाहिजे. प्रथम भेटीमध्ये सुद्धा त्यांनी तो तांबोळ प्रसाद जो आहे त्याची अपेक्षा केलेली होती आणि तो प्रसादही त्यांना स्वामींनी त्यावेळी दिलेला होता. तो त्यांनी ग्रहणही केला आणि सोबतही घेऊन गेले. आताही त्यांना ते अपेक्षित आहे की देवाकडनं काहीतरी प्रसाद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे आणि स्वामींनी लगेच त्यांना तो प्रसाद दिला. श्रीकंठीची माळ दिधली आणि श्रीकंठीची माळ स्वामींच्या गळ्यामध्ये माळ आहे फुलांची, ती काढून त्यांना दिलेली आहे. आपलेनी श्रीकरे टिळा लाविला आणि आपल्या हाताने श्रीकराने, श्रीकराच्या आंघोळीने स्वामींनी त्यांना तो टिळा सुद्धा लावला. मग मागवते म्हटले, आता जाते तुमची वाट पाहत असती. आणि म्हटले आता जा, तुमची ते वाट बघतायत आणि त्यांच्यासोबत तुम्ही परत या. लीळा आहे पूर्वार्ध 183 क्रमांकाची. आत्मतीर्थ प्रशंसा. सर्वज्ञे म्हणितले बटिका तुमचा गावी आत्मतीर्थ एक असे की. स्वामी त्यांना विचारतात जानोपाध्यांना, ही चर्चा सुरूच आहे की तुमच्या विभागामध्ये, ते बळेग्रामचे आहेत, तुमच्या भागामध्ये आत्मतीर्थ एक असे की. ते म्हणतात जी जी असे ते तर तुम्ही जा. हो आम्ही जातो. नाजी म्हणजे रोज जाता का, नेहमी जाता का? नाजी म्हणजे जातो परंतु रोज जात नाही. पंचपर्वी जाओ म्हणजे पंचपर्वी, असं काही कर्मराठीतले 5 जे काही मुख्य काय असेल त्या दिवशी आम्ही तिकडे जात असतो. स्वामी म्हणतात, बटिका तेत प्रतीही जाई जे हो, तुम्ही तिथे नेहमी जा. असं विशिष्ट दिवशीच तिकडे गेलं पाहिजे असं काही नाही, नेहमी तिकडे जा तुम्ही. बटिका तेत प्रतीही जाई जे हो. बटिका ते आणि का स्थावरा तीर्थासारखे तीर्थ नव्हे की. तर तीर्थासारखं ते तीर्थ नाही. म्हणजे कर्मराठीचे जे काही पाण्याच्या संदर्भातले जी काही ठिकाणं आहेत त्यांना तीर्थ असं म्हणतात. नदीच्या संबंधित देवतेचं अधिष्ठान असेल तर त्याला तीर्थ असं म्हटलं जातं. आता आत्मतीर्थ या स्थानाला सुद्धा अन्य लोक कुठल्या दृष्टीने बघतील? तीर्थ म्हणूनच बघतील, कारण की ते नदी संबंधित आहे. म्हणून स्वामी त्यांना त्यांच्या शब्दात सांगतात की ते अनिका तीर्थासारखं, म्हणजे देवता तीर्थासारखं ते तीर्थ नाही बरं का. ते कसं आहे? ते तर साक्षात श्री दत्तात्रय प्रभूंची प्रतिष्ठा, साक्षात दत्तात्रय प्रभूंची त्या ठिकाणी प्रतिष्ठा आहे. ते तर तुम्ही नीच जाई जे हो, तिथे तुम्ही रोज गेलं तरीही चालतंय. म्हणजे इतकं ते महत्वाचं ठिकाण आहे. इतर तीर्थासारखं म्हणजे देवता तीर्थासारखं ते स्थान नाहीये, ते ठिकाण नाहीये. ते ठिकाण परमेश्वराच्या स्पर्शाने पुनीत झालेलं ते ठिकाण आहे. असं जे काही ठिकाण आहेत आपल्या मानव पंथामध्ये एकूण 1650 तीर्थ, म्हणजे एकूण 1650 स्थान म्हणायचे. आपण तीर्थ म्हणायचं नाही. तीर्थ हे त्या देवतेशी संबंधित थोडासा उल्लेख आहे बरं का. तो एरवी सर्वसामान्यपणे
एखाद्या पाण्याशी संबंधित जेही आध्यात्मिक अधिष्ठान आहे त्याला तीर्थ म्हटलं जातं, आपल्याही स्थानात तीर्थ म्हटलं जाईल, परंतु आपलं ते जे ठिकाण आहे ते पाण्याचं त्याला काही महत्व नाही. आमच्या स्वामींनी त्याला संबंध दिला म्हणून ते ठिकाण आमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून त्यांना आपण स्थान हाच उल्लेख करायचा, स्थान वंदन. तीर्थवंदन हा उल्लेख नाही केला आपण तरी चालेल, स्थान वंदन हा उल्लेख आपण करायचा. कारण की बहिर्यागाच्या संदर्भामध्ये तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान, तीर्थ वेगळं क्षेत्र वेगळं, आमच्याकडे असं तीर्थ आणि क्षेत्र असं वेगळं नाही, किंवा अमकं स्थान पाण्याच्या संबंधित स्थान आणि क्षेत्राच्या संबंधित स्थान असाही भेद नाही. आमच्याकडे फक्त स्थान एवढा एकच भेद आहे, बाकी त्याला दुसऱ्या कुठल्याही शब्दांमध्ये आपण वेगळं काही बोलू शकत नाही. त्याला अवस्थान म्हणा, आसन स्थान म्हणा, निद्रास्थान म्हणा, भोजन स्थान म्हणा, पण ते आहे स्थानच. ते तीर्थस्थान आणि क्षेत्रस्थान असा काही भेद आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात ते तुम्ही नीच जाईजे हो, म्हणजे नेहमी तिथे तुम्ही जायचं आहे. त्याच्यासाठी असं नाही की विशिष्ट दिवशी जायचं विशिष्ट दिवशी नाही जायचं, असा कुठलाही भेदाभेद नाही. खूपशे लोक असतात ते म्हणतात आम्ही पौर्णिमेला जातो त्या स्थानाला, काही लोक म्हणतात आम्ही आमोशाला जातो, म्हणजे त्यांनी आमोशा पौर्णिमा धरून ठेवलेली आहे. मी तर खरंच आभार मानतो आमोशा पौर्णिमा बनवल्यामुळे आपला देवदेव जरी होतो. आमोशा पौर्णिमा नसती तर आपण देवदेव करायला गेलोच नसतो. आमोशा पौर्णिमेच्या भीतीने लोक देवपूजा करायला जातात. आपला विषय काय झाला काल, भक्तीने जा. तुम्हाला स्थान वंदन करायला जायला कुठलाही बहाना नको, विना बहाना, विनाकारण. विनाकारण म्हणजे ते तसं नाही बरं का, विनाकारणच आहे डोक्याला ताप, तसं नाही. कारणाशिवाय सुद्धा तुम्ही स्थान वंदन करायला जाऊ शकता. काहीतरी तुमचं नवस जापते म्हणूनच जावं असं नाही, याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जाऊ शकता. जेव्हा तुम्हाला वाटलं की आज जाऊ स्थान करायला, लगेच जाऊ शकता. काही त्याच्यामध्ये वेळ काळ नक्षत्र काही बघू नका. एरवी तुम्ही काही तुम्हाला सणवाराला जायचं असेल तो तुमचा प्रश्न आहे, याच्या व्यतिरिक्तही जर का तुम्ही स्नान करायला गेलात तरी स्वामी सांगतात नीच म्हणजे नेहमी सतत वारंवार तुम्ही जाऊ शकता. तुम्ही स्थानाच्याच तिथे पांचाळेश्वरलाच थांबलेला आहात 8 दिवस, तर तुम्ही 3 वेळेला 4 वेळेला जेवढ्या वेळेला तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळेला तुम्ही तिथे जाऊन ते स्थान वंदन करू शकता. काहीच त्याच्यामध्ये हरकत नाही. उलट जेवढं स्थान वंदन तुम्ही कराल, त्या संदर्भातली लीळा आठवाल, तिथे जाऊन ते स्मरण कराल, तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी लाभच होईल. कारण की ती भूमी जी आहे परमेश्वराच्या येण्याने ती भूमी पवित्र झालेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जे आपण बसलो की तिथले जे काही तरंग असतात ना ते वेगळे असतात. ज्याला तिथलं वातावरण आपण म्हणू ते काहीतरी वेगळं असतं. शिन्नस्थळीचा विशेष आपल्या घरी असणं आणि आपण शिन्नस्थळीच्या तिथे जाऊन तिथे स्मरण करणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. कारण की ते ठिकाण तेच आहे जिथे स्वामी 800 वर्ष आधी स्वामी बसलेले होते, निरूपण केलेलं होतं. त्याच्यामुळे त्या जागेचा तो प्रभाव जो आहे तिथे गेल्याशिवाय तो आपल्याला तो जाणवणार नाही. जसं ते म्हणतात ना कवळ्या उन्हामध्ये थांबा, म्हणजे आता ऊन इथूनही आपल्याला जाणवत आहे, परंतु तिथे जाऊन त्याच्यामध्ये उभं राहिलं तर त्याचा संपर्क येणं गरजेचं आहे. तसं स्वामी ज्या ठिकाणी गेले त्या जागेचा संपर्क आपल्याला झाला पाहिजे. त्या भूमीमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपली विचार बदलतात. जसं ते युधिष्ठिर होते, त्यांच्या मनामध्ये आलं ना ते कृष्ण महाराजांचं शिरच्छेद करावं आणि ते राजमुकुट आपण घ्यावं. मग नंतर त्यांना चूक लक्षात आली आणि कृष्ण महाराजांना विचारलं, तेव्हा स्वामींनी सांगितलं ही तुमची चूक नाही, त्या भूमीची चूक आहे. ती जी भूमी आहे ती रणभूमी होती आणि त्या रणभूमीमध्ये सगळेजण त्याच विचाराने येत असतात. म्हणून त्या भूमीत तुम्ही गेले की तुम्हाला तसेच विचार येणार. मग म्हणून तर स्वामी भटोबास म्हणतात की गृहस्मरणापाशी विजनी निद्रा चांग, म्हणजे घरी तुम्ही स्मरण करत पण घरच्या स्मरणापेक्षा थोडस घर सोडून विजनस्थळी येऊन जर का तुम्ही स्मरण केलं, विजनस्थळ म्हणजे तुमच्या घरापासून एखाद्या शेतामध्ये जाऊन तुम्ही केलं तर ते अजून स्मरण तुमचं चांगलं होईल. आश्रमाच्या स्थानाच्या ठिकाणी जाऊन केलं तर अजून त्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं. म्हणून घराच्या ठिकाणी तुम्ही जे विधी करता
त्याचं तुम्हाला किती लाभ होईल, लाभ होणारच आहे, नाही अशातला भाग, पण जो पूर्ण लाभ आहे तो होत नाही. परंतु तेच जर का तुम्ही तुमचं घर स्वगृह सोडून जर का गेलात आणि भटोबास्त म्हणतात विजनी निद्रा चांग, की विजनाला येऊन तुम्ही झोपलात जरी म्हणजे प्रवचनात येऊन झोपायला संधी आहे बरं का. म्हणजे हे चांगलं आहे बरं, घरी झोपण्यापेक्षा प्रवचनात येऊन झोपतो आम्ही, काय हरकत आहे. म्हणजे इथे येऊन झोपले तरी चालेल, कारण की इथे येण्याचे जे कष्ट आहे त्याचाही लाभ झाला. इथे या भूमीत आल्यानंतर 4 लोकांना दंडवत केला, इथे विशेषाला वंदन केलं, म्हणजे हे गोमटेरूप क्रिया झाली ना तुमची. 4 वासनिक भेटले तुम्हाला, 2 साधू भेटले, हा लाभही झाला. आता इथे येता येता कधीतरी तुम्हाला वाटेल ना आपण काय मंदिरात झोपायला जातो, सगळेजण निरूपण ऐकतात, मीच एकटा असा कसा अनधिकारी की मी झोपतो. म्हणजे तुम्हाला तुमची चूकही लक्षात येईल आणि हळूहळू तो दोषही क्षाळन होऊन जाईल जर का देवाला प्रार्थना केली तर. म्हणजे असा लाभ त्याच्यामध्ये होतो. आणि म्हणून तिथे तुम्ही नेहमी जरी गेलात, मंदिरामध्ये रोज जरी आलात, काही लोक म्हणतात आम्ही आठवड्यालाच येतो मंदिरात, का बरं, रोज येऊ शकता ना तुम्ही, काय हरकत आहे. म्हणून या ठिकाणी येण्याचा तो विशिष्ट लाभच आहे असं आमच्या स्वामींनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. आणि स्थानाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर स्थान वंदन हे जे आहे ते आपलं सध्याचं जे स्थान वंदन आहे ते कसं आहे, थोडं संकोचित आहे. आपल्याला स्थानाला जर का जायचं असेल तर आपल्या अपेक्षा काय असतात, उटी मिळाली पाहिजे. पांचेश्वरला जाणारे लोक म्हणतात की आम्हाला उटी मिळाली पाहिजे, आम्हाला आरती मिळाली पाहिजे. आणि ते जर का मिळालं त्यांना ते एवढे आनंदित असतात की बाबा आम्ही असं वेळेवर पोहोचलो ना, उटी सुरू होती, उटी मिळाली, आरती पण मिळाली, आम्ही गेलो तेव्हा आरतीच चालू होणार होती. परंतु कुणी असं म्हणत नाही की दत्तात्रय प्रभू तिथे रोज येतात की नाही पांचेश्वरला, आम्हाला उटी आरती मिळालीच पाहिजे, परंतु दत्तात्रय प्रभू रोज येतात ते पण तर भेटले पाहिजे की नाही. या 2 गोष्टी भेटल्याचा आनंद आहे, पण रोज दत्तात्रय प्रभू तिथे येतात ते सुद्धा तर भेटले पाहिजेत ना आपल्याला. म्हणजे त्या दृष्टीने पण तुम्ही पांचेश्वरला जाऊ शकता, उटी मिळावी, आरती मिळावी म्हणून त्या उद्दिष्टाने जाच तुम्ही. पण त्या उद्दिष्टाने जसं जाता तसं दत्तात्रय प्रभू पण भेटले पाहिजेत आम्हाला, कधीतरी तिथे दर्शनही झालं पाहिजे, कसं का होईना आम्हाला तो अनुभव तरी आला पाहिजे, आभासयुक्त दर्शन तरी झालं पाहिजे. काहीतरी मानस तुम्ही मनात ठेवून गेलात, आतापर्यंत गेला असतात तर कदाचित कदा काळी तुम्हाला असंही दर्शन देवाने दिलं असतं, दर्शनाचा अनुभव दिला असता, किंवा काहीतरी तुम्हाला चमत्कार तिथे जाणवला. चमत्कार म्हणजे तो चमत्कार नाही, एक ईश्वर भेटीचा जो काही अनुभव आहे तो काही ना काही तिथे आपल्याला लाभ झाला असता कदाचित आतापर्यंत. म्हणून कुठल्याही स्थानाला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा स्थान वंदन करायला तर जाच तुम्ही, काही विधिविधान करायचे तुम्हाला, परंतु त्या ठिकाणी स्वामी कदाकाळी येऊन गेलेले आहेत. तो परिसर बघा, स्वामी कुठून आलेले असतील, स्वामी इथे कुठे बसलेले आहेत, हे स्वामींचं आरोहण ठिकाण आहे, हे मर्दना मादने ठिकाण आहे. ती स्थानं बघून आपल्याला स्वामींच्या त्या स्थानावरच्या त्या लीळा आपल्या डोळ्यापुढे आल्या पाहिजे. स्थान वंदन तर विधी आहेच तुमचा, परंतु लीळा आठवणे हा जो विधी आहे त्या ठिकाणी जाऊन तो जास्त महत्वाचा आहे. तुम्ही स्थान वंदन करायला गेलात आणि लीळाच नाही आठवली तर तुम्ही गेलात आणि आलात. हिरेखाणीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की कवणी आहे की हिऱ्याची खाण खणत खणता काय काय होतं त्याच्यामध्ये, एकावर दरड पडे म्हणजे तो मरतो त्याच्यामध्ये, त्याच्यावर सगळं ते कोसळते दरड, तो त्याच्यामध्ये जातो. एखाद्याला काय मिळतं, शेवटचा जो आहे त्याला हिरकणी सापडे. एखादा नसुद्धा रिगे निगे म्हणजे तो खणत गेला आतमध्ये आणि परत बाहेर आला, त्याला काहीच मिळालं नाही. म्हणजे त्याचं ते खणणं जे आहे, जसं आपण विहीर खणतो ना, बोर घेतो, कधी कधी काहीच लागत नाही, धुळच लागते फक्त, पाणी लागतच नाही, नसुद्धा रिगे निगे. तसं तो गेला हिरा शोधायला पण हिरा काही सापडलाच नाही. आणि एखाद्याला मग हिरकणी सापडे वगैरे वगैरे, म्हणजे जो जेवढा त्याचा अधिकार आहे तसं त्याला ते मिळत राहतं. तसं आता आपण नुसतं स्थान करायला गेलो आणि मग एक यादी पाठवली की आम्ही या महिन्यामध्ये एवढी एवढी स्थानं केली, पण गेलो आणि आलो आपण, त्या ठिकाणी लीळा आपण आठवली का,
पूर्ण लीळा उभी राहिली का तुमच्या समोर, लीळा उभी राहिली पाहिजे समोर. अशी तुम्हाला एखादं कोणीतरी भीतीदायक काहीतरी गोष्ट सांगतात ना रात्रीच्या वेळेला, तेव्हा तो सांगणारा सांगत असतो तुमच्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं राहतं आणि तुम्हाला भीती वाटायला लागते. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीमध्ये शिरलात आतमध्ये आणि ती घटना तुमच्यासोबतच घडते असं तुम्हाला जाणवायला लागतं आणि मग तुम्हाला भीती वाटते. अशी उगाच भीती वाटत नसते. बरं आता जर का कोणी सांगितलं तर आता भीती नाही वाटणार, पण रात्री जर का कोणी सांगितलं तर भीती वाटते. म्हणजे हे काय आहे, त्याच्यामध्ये आपण शिरतो. तसं लीळा जर का कोणी सांगत असेल किंवा लीळा आपल्याला आठवत असेल तर त्या स्थानाच्या ठिकाणी उपस्थित राहून ती लीळा जर का आपण पूर्ण अशी आठवली तर त्या लीळेमध्ये आपण शिरलो पाहिजे आणि ती घटना सर्व आपल्या समोर घडते आहे असा त्या ठिकाणी दृश्य जे आहे आपल्या डोळ्यापुढे मनपटलावर ते उभं राहिलं पाहिजे. तर त्या लीळेमध्ये त्या लीळेचा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि स्थानाच्या ठिकाणी जर का अशा लीळा आठवल्या, ज्या स्थानाच्या लीळा त्याच ठिकाणी जर का आठवल्या तर त्याचा अधिक लाभ होतो किंवा अधिक लीळा सोयीस्करपणे त्या ठिकाणी आठवल्या जात असते. म्हणून स्थानवंदन आम्हाला देवानी सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे आणि आपण सुद्धा जाऊन त्या ठिकाणी अधिक लाभ प्राप्त करून घ्यायचा. स्थानवंदन हे घाईघाईमध्ये करायचं नसतं, शांततेने करा. आधी लोक बसनी जायचे तर मुक्काम करायचे, आता गाडी घेऊन जातात तर मुक्काम हा प्रकार तर नाही. म्हणजे एका स्थानाला 5-7 मिनिटापेक्षा लोक जास्त थांबत नाही, पटापट आटपून लगेच निघतात. एवढी घाई असते. मग असं होता कामा नये. त्या ठिकाणी स्थानवंदन केला, तिथलं लीळा तुम्हाला आधीच माहिती पाहिजे. तुम्ही कुठल्या स्थानाला चाललेत, तुम्ही काय करता, एक बाबा घेऊन जाता सोबत, बाबा सांगा इथली लीळा. मग ते बाबा सांगतात, तुम्ही ऐकता, लगेच जय करताना लगेच निघतो आपण. तसं नाही पाहिजे. तुम्हाला त्या स्थानाची लीळा आधीच माहिती पाहिजे. तुम्ही पांजळेश्वरला जाणार आहात का, मग त्याची लीळा तुम्ही आजच सगळी वाचून घ्या. पांजळेश्वरच्या लीळा सगळ्या तुम्हाला हे सगळे हृदयामध्ये पाहिजेत. मग तिथे गेल्यानंतर कुणी आपल्याला लीळा सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्वतः मनातनं ती लीळा आठवता तेव्हा ती लीळा जास्त प्रभावी असते बरं का. आम्ही तुम्हाला ती लीळा सांगणे आणि मग तुमच्यामध्ये तो प्रभाव होणे आणि तुम्हालाच तुमच्या मनातनं ती लीळा आठवणे हा एक प्रकार वेगळा. तुम्हाला जर का स्वतः ती लीळा माहिती असेल तर जेव्हा तुम्ही स्मरणाला बसता तेव्हा तुम्हाला सर्व स्थानांची क्रमाने लीळा बरोबर आठवते आणि ते अधिक लाभदायक असतं. आणि म्हणून स्थानवंदन करताना लीळा स्मरण आणि नामस्मरण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणी आपल्याकडनं संपन्न झाल्या पाहिजेत. असं हे स्थानवंदनाचं महत्व आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पूर्वार्ध 182 आणि 183 अशा 2 लीळा ज्या आहेत त्यावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंड